अडुळीची पानं. आता आपण त्याचे पाठचे हे देठ काढून घेऊया. हे अशा प्रकारे काढून घ्यायचे. हे काढते हळू काढायचं, नाही तर पान फाटलं तर वडी नीट बनत नाही. हे आता साफ झालेले आहेत. मागे अशा प्रकारे साफ करून घ्यायचे जसं चपट होईल. आता आपण हे चांगले धुवून घ्यायचे. अडुळीसाठी लागणारं साहित्य: अडुळीची पानं, बेसन, चिंच गुळाचं पाणी, तीळ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, आलं लसूण मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि पाणी. आता अडुळीसाठी लागणारं मिश्रण आपण तयार करूया. तुमची जेवढी पानं आहेत त्याप्रमाणे बेसन घ्यायचे. आलं लसूण मिरचीची पेस्ट तुम्ही पेस्ट पण करून घेऊ शकता आणि ठेचलून पण घेऊ शकता. गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद. ते थोडे जास्त घ्यायचे, त्यामुळे अडुळीला चव चांगली येते. चवीनुसार मीठ. हे चिंचगुळचं पाणी. चिंचगुळ बाजूला करून त्याचं पाणी घ्यायचंय. हे सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचंय. या मिश्रण मध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण ऍड करू शकता, त्यामुळे अडुळी थोडी खुशखुशीत होते. हे अडुळीचं पान हे सरळ साईडने उलट करून ते मिश्रण केलेलं लावून घ्यायचंय. हे अशा प्रकारे पातळ पद्धतीने लावायचंय. तर या पानाचं टोक या साईडला आहे, मग त्या दुसऱ्या पानाचं टोक उलट्या साईडला पाहिजे. परत मिश्रण ते लावून घ्यायचं. अशी एकावर एक पानं ठेवून हे सगळं मिश्रण लावून घ्यायचंय. आता ही अशी साईडने दुमडून घ्यायची. परत पीठ लावायचंय मिश्रण. दुसऱ्या साईडने पण सेम. अशा प्रकारे फोल्ड करत जायचं. अशा प्रकारे त्याचा रोल तयार होतो. सेम अशाच प्रकारे बाकीच्या पानांचंही करून घ्यायचंय. काही वेळेस हे असं पान चिपकत नसेल, घडी खुलत असेल तर आपण धाग्याने बांधून घेऊ शकतो. तयार झालेले आहेत. हे आपण आता 20 मिनिटं वाफेवर ठेवून उकडून घ्यायचे. तर 20 मिनिटं उकडून झालेली आहे. आता आपण सुरी घालून बघूया शिजली की नाही. जर याला चिपकलं तर म्हणजे अजून 5-10 मिनिटं वाफेला करून घेऊ. ही आता चांगल्या प्रकारे शिजली आहे. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. याच्या अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या. याच्या अशा प्रकारे वड्या झाल्या पाहिजे.